नमस्कार सर्वांना, आपल्या YouTube चॅनेलवर सर्वांचं स्वागत आहे। श्रावण महिन्यात आपल्याला जरा आणि जिवंतिका यांचे पूजन करायचं आहे आपल्या मुलाच्या दीर्घायुष्यासाठी। त्याआधी आपण जो नागोबाचं चित्र आणतो त्या चित्रावर नरसिंह, सरस्वती, काल्यामर्दन करण्यास श्रीकृष्ण, ज्योत्यान, बुध, बृहस्पती असे फोटो आहेत। त्या फोटोबद्दल थोडक्यात माहिती सांगते। प्रथम नरसिंहच का तर ते भगवान विष्णूंचा चौथा अवतार आहे। त्यांनी बाल प्रल्हादाचे हिरण्यकशिपूपासून म्हणजे दैत्यांपासून रक्षण करण्याच्या उद्देशाने अवतार घेतला। काल्यामर्दन करणारा श्रीकृष्णच का त्यांच्या खेळणाऱ्या बागडणाऱ्या मित्रांवर आलेल्या वाईट प्रसंगांपासून त्यांना दूर ठेवलं आणि कार्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला। एकूणच क्रम लक्षात घेतला तर प्रथम रक्षक देवता, नंतर जन्मलेल्या बालकांचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारी ग्रह देवता असे ह्या ज्योती प्रतिमेचा क्रम। आता पटकन ज्योतीची कथा सांगते। मगध देशाच्या राजाला 2 बायका असतात। त्यांना मूलबाळ नसतं, त्यामुळे ते चिंतित असतात आणि उपवनात एकदा एक ऋषी चंडकौशिक आल्याचे त्यांना समजतात आणि ते त्या ऋषींना भेटतात आणि त्यांची चिंता प्रकट करतात। ऋषी त्यांना एक आंबा देतात खायला आणि तो आंबा त्यांच्या बायकोला खायला सांगतात, पण ते दोघींवर सारखंच प्रेम करत होते म्हणून दोघींना तो आंबा समान कापून खायला दिला। त्यांना पुत्र होतात, ते पुत्र अर्ध होतात, अर्धवट बाळ होतात। राजा त्या बाळांना बघून राज्याच्या बाहेर नेऊन सोडतात। तिथून जरा नामक यक्षिणी जात असते, तिच्याकडे अवयव साधण्याची कला असते। ती दोन्ही तुकड्यांना एकत्र करून नवीन जीवनदान देते। ते बाळ तिने राजाला दिलं। तेव्हापासून ते बाळ जरासंघ या नावाने ओळखू लागलं। तेव्हापासून मगधच्या राज्यात जरा यक्षिणीचं मंदिर बांधून त्यांना इष्ट देवतेचा मान देऊन दरवर्षी जरा देवतेची महाउत्सव सुरू केला। सांगण्याचा अर्थ काय? जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी। मुलांच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात। ज्योतीची आरती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल। पूजा झाली की आपल्याला आरती म्हणायची। पटकन पूजा मांडणी सांगते तुम्हाला। ही पूजा तुम्ही देवघरात सुद्धा करू शकता किंवा असं पाटावर करायची असेल तर तुम्ही तिथं करणारे तिथं स्वच्छ कपड्याने पुसून घ्या, रांगोळी काढा, स्वास्तिक काढा, स्वास्तिक हळदी कुंकू व्हा, त्याच्यावर पाट किंवा चौरंग ठेवा, त्याच्यावर कपडा स्वच्छ ठेवा। नंतर आपल्याला दीपपूजन करून घ्यायचं। दीपपूजन करताना थोडं तांदूळ ठेवून त्याच्यावर हळदी कुंकू लावून दिवा लावून घ्यायचा, दिव्याला हळदी कुंकू व्हायचंय, फूल व्हायचंय। परत आपल्याला आधी कोणतीही पूजा करायची आधी आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करावी लागते, त्यामुळे आधी गणपती बाप्पाची पूजा करायची। गणपतीला अभिषेक घालायचा, अभिषेक घालताना ओम गण गणपती या मंत्राचा जप करायचा। थोडं तांदूळ ठेवायचं, तांदूळ ठेवला तांदळाला हळदी कुंकू व्हायचं, गणपतीची मूर्ती ठेवायची, गणपती बाप्पाला हळदी कुंकू लावायचं। कापसाचं वस्त्र असेल तर परिधान करायचं, गणपती बाप्पाला फुलं अर्पण करायचं, भरीव चौकोन काढायचा, गूळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचा। नैवेद्य दाखवून झाल्यानंतर गणपती बाप्पाला दुर्वा प्रिय आहे, दुर्वा पाण्यात बुडून नैवेद्य भोवतीने 3 वेळा फिरवायचं आणि फिरवताना तुम्हाला गायत्री मंत्र येत असेल तर गायत्री मंत्र 3 वेळा म्हणायचा आणि परत नैवेद्याला अर्पण करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचं असतं, ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम वानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्माने अमृताय स्वाहा असा मंत्र आहे। तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। त्यानंतर आपल्याला ज्योतीची पूजा करायची आहे। ज्योतीचा फोटो ठेवायचा आहे आणि त्या फोटोमध्ये जेवढ्या प्रतिमा आहेत त्या सर्वांना हळदी कुंकू अर्पण करायचं, हळदी कुंकू लावायचं आहे, कापसाचं वस्त्र परिधान करायचं आहे आणि ज्योतीला आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। गूळ खोबऱ्याचाही नैवेद्य दाखवू शकतो किंवा दूध साखरेचाही दाखवू शकतो। नैवेद्य दाखवताना भरीव चौकोन काढायचा आहे। भरीव चौकोन आपण अनामिका बोटानेच काढतो आणि नैवेद्य कसा दाखवायचा तोही मी तुम्हाला सांगितले। गायत्री मंत्र म्हणायचा आणि जो मंत्र आहे नैवेद्य दाखवण्यासाठी तो म्हणायचा। मंत्र येत नसेल बोलता तर नैवेद्य गोड मानून घ्या असं म्हणा आणि पाया पडा तरीही चालेल। आणि नंतर आपल्याला ज्योतीची ओटी भरायची। ओटी कशी भरतात तेही मी तुम्हाला सांगते। ब्लाऊज पीस घेतला, त्याच्यावर थोडं तांदूळ ठेवलं, ब्लाऊज पीसला तांदूळला नारळाला पण हळदी कुंकू व्हायचं आहे आणि जिथं ज्योतीचा फोटो आहे त्या ज्योतीच्या फोटोपाशी ते ओटीचं सामान नेऊन दाखवायचं आहे। आणि बाजारात पाऊच पण एक भेटतो, त्या पाऊचमध्ये बांगड्या टिकल्या वगैरे सर्व असतं, तेही तुम्ही आणलंच ओटीच्या सामानामध्ये ठेवलं तरीही चालेल। ओटी भरून झाल्यावर आपल्याला ज्योतीची आरती करायची। आरती झाली की ज्या ताटाने आपण ज्योतीला ओवाळले त्याच ताटाने आपण आपल्या मुलांचंही औक्षण करायचं आहे। आणि जर आपली मुलं आपल्या जवळ नसतील, लांब असतील तर चारही दिशाला हळदी कुंकू वाहून, अक्षता वाहून चारही दिशेला ओवाळायचं आहे तुम्हाला। आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी, यशासाठी, कल्याणासाठी ज्योतीला प्रार्थना करायची। आपल्या मुलांनाही पाया पडायला सांगायचं आहे। ही ओटी श्रावणात आपल्या घरी सवाशीण बाईला बोलून भरायची आहे। प्रत्येकाने श्रावणात संध्याकाळी ज्योतीची पूजा कराच आपल्या मुलांच्या कल्याणासाठी। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।